मित्रांनो, सोबतचे हे तीन वेगवेगळे लाईन्स असलेले ग्राफ बघा. एक सरळ रेषेसारखी स्ट्रेट लाईन, दुसरी आहे वर जात असलेली अपट्रेंड लाईन आणि शेवटची तिसरी आहे ईसीजीच्या ग्राफ सारखी झिगझॅग लाईन. जे फर्स्ट जनरेशन सेल्फ मेड यशस्वी व्यावसायिक असतात ते त्यांच्या व्यवसायातील चढ उतारांमुळे भरपूर वेळेला रिजेक्ट आणि असफल झाल्यामुळे फायनली सक्सेसच्या शिखरावर पोहोचलेले असतात. म्हणजे त्यांचा प्रवास हा ईसीजीच्या ग्राफ प्रमाणे असतो. तो कधीही एकतर्फी ओनली अपट्रेंड लाईन नसतो. आता हेच तुम्हाला मेडिकलच्या भाषेत सांगतो. जेव्हा आपण कोणत्या सिरियस पेशंटला बघायला आयसीयू मध्ये जातो तेव्हा आपल्याला मेडिकल फील्डचे कुठलेही ज्ञान नसताना सुद्धा ईसीजी मशीन मधला झिगझॅगचा ग्राफ बघून आपल्या लक्षात येते की आपल्या जीवाभावाचा पेशंट सुखरूप आणि जिवंत आहे. ती लाईन जर ओनली अपट्रेंड दिसली तर आपल्या लक्षात येते की पेशंटची स्थिती नाजूक आहे, आणि जर ती लाईन स्ट्रेट होऊन गेली तर डॉक्टरांच्या न सांगताही आपल्या लक्षात येते की जीवन आता संपले आहे. म्हणजे आयुष्य सुरळीत राहण्यासाठी ईसीजीची झिगझॅग लाईन ग्राफ किती महत्वाचा आहे याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. मग गोष्ट जेव्हा शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडची येते तेव्हा आपण या मार्केटच्या झिगझॅग ग्राफला प्रत्यक्ष जीवनासारखे महत्व का नाही देत? तिथे आपण इनपेशन्स का होऊन जातो? साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो. मार्केटच्या अप अँड डाऊनच्या ग्राफची काळजी न करता त्याचा प्रेमाने स्वीकार करा, तेव्हाच तो आपल्याला कमवून देईल. यालाच एव्हरेजिंग म्हणतात. म्हणजे बुरे समय में आप मार्केट में बने रहोगे तभी अच्छे समय में आपको अच्छे रिटर्न्स मिलेंगे. मार्केटचे कुठलेही रॉकेट सायन्स न शिकता फक्त शिस्त आणि संयम या दोन गोष्टी शिकल्यात तरी आपली वेल्थ क्रिएशनची जर्नी सोपी होऊन जाते. आपल्या आर्थिक जीवनाला शिस्तबद्ध बनवण्यासाठी आणि आपली वेल्थ क्रिएशनची जर्नी सोपी करण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.